तर नमस्कार. कोकणदारा पेजवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज एक थोडासा वेगळा विषय आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, सगळ्यांच्या मुखात असणारा विषय आणि सिंधुदुर्ग वासियांच्या सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला विषय तो म्हणजे ओंकार हत्तीच्या पकड मोहिमेबाबत आज आपण बोलणार आहोत. गेले कित्येक महिने तिलारी खोऱ्यातून दोडामार्ग तालुका आणि त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील काही भागात स्थिरावलेला ओंकार हत्ती आज परतीच्या प्रवासाला निघाला असतानाच न्यायपालिकेकडून एक बातमी आपल्यासमोर येते. ते म्हणजे ओंकार हत्तीला पकडून गुजरातमधील एका बड्या धेंड्याच्या वनतारामध्ये त्याला क्वारंटाईन करण्यात यावं अशी बातमी येते आणि वन्य प्राणी, वन्यजीव संरक्षक आणि सिंधुदुर्गवासियांच्या अक्षरशः काळजात धडकी भरते. खरं तर हा अतिशय महत्त्वाचा विषय. ओंकार हत्ती गेले कित्येक महिने सिंधुदुर्गात ठाण मांडून आहे. गेले कित्येक महिने तो शेतकऱ्यांच्या शेतातून मार्गभ्रमण करत असताना बातमी अशी आपल्यासमोर येते की सिंधुदुर्गवासियांकडून, स्थानिकांकडून ओंकारला पकडून क्वारंटाईन करण्यात यावं किंवा ओंकारला पकडून सुरक्षित जागी हलवण्यात यावं अशी बातमी खरं तर सरकारकडून लावून धरली जाते. पण खरं तर ज्यावेळी ग्राउंड लेवलला आपण जातो, स्थानिक पातळीवर ज्यावेळी जातो, त्यावेळी ज्या शेतातून, ज्या वाटेतून ओंकार हत्ती पदभ्रमण करत असतो त्याच्या पायाची ठशाची पूजा केली जाते शेतकऱ्यांकडून. ते पायाची ठशाची माती आपल्या कपाळाला लावली जाते. एवढी ओंकार हत्तीबद्दल आपुलकी असणारा शेतकरी खरं तर ही मागणी करेल काय, हा तर खरं तर चर्चेचा विषय आहे. ही मागणी का केली गेली, कोणी केली गेली, कशासाठी केली गेली हा विषय थोडा जरा बाजूला ठेवला. पण जे वन कर्मचारी सध्या जवळपास 50 ते 60 वन कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागून फिरताना दिसतात. एवढेच जर वन कर्मचारी आणि वन खातं जर ओंकार हत्ती आणि त्याच्या कळपाचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो टिकवून ठेवण्यासाठी आणि तो नैसर्गिक अधिवास त्या हत्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी जर झटली असते तर कदाचित आज सिंधुदुर्गवासींवर किंवा वन खात्यावर ही वेळ आलीच नसती अशी चर्चा सध्या प्रत्येकाच्या मुखात आपल्याला पाहायला मिळते. गेली कित्येक दिवस ओंकार हत्ती आपल्याकडे सिंधुदुर्गातून पदभ्रमण करतोय आणि परतीच्या मार्गावर जात असताना मात्र न्यायपालिकेकडून त्याला वनतारात क्वारंटाईन करण्याची बातमी येते आणि वन खात्याकडून पुन्हा एकदा त्याला माघारी परतवण्याचं काम केलं जाते. म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे. जो खरं तर हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी, कळपातून राहणारा प्राणी, ज्यावेळी आपण त्याला मानवी हस्तक्षेप करून जेव्हा पकडतो आणि त्याला क्वारंटाईन करतो किंवा त्याला नैसर्गिक अधिवास सोडून ज्यावेळी कृत्रिम अधिवासात ठेवतो त्यावेळी त्याच्या जीवावर बेतू शकतं. याला रक्तरंजित इतिहास 2015 साली आपण पाहिलेला आहे. 2015 साली अशाच माणगाव खोऱ्यात 3 हत्तीला पकडून क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये पहिला हत्ती होता गणेश, त्यानंतर समर्थ. या दोघांचा मृत्यू फक्त मानवी हस्तक्षेपामुळे झाला. क्वारंटाईन करण्यात आल्या दोन्ही, पहिला गणेश हत्ती, त्यानंतर 1.5 महिन्यांनी समर्थ हत्ती आणि राहिलेल्या एका हत्तीला आपण त्यानंतर वन खात्याने म्हैसूरमध्ये स्थलांतरित केलं. म्हणजे खरं तर हत्ती पकड मोहिमेला सिंधुदुर्गात रक्तरंजित इतिहास आहे आणि हे आपले राजकारणी, सरकार, वन खातं का डोळेझाक करून पाहतात किंवा हा इतिहास का उघडून पाहायला बघत नाहीत, ही खरं तर चर्चेचा विषय आहे. गेले कित्येक दिवस ओंकार ज्यावेळी सिंधुदुर्गातून पदभ्रमण करतोय त्यावेळी कित्येक वन्य प्राणी म्हणा किंवा स्थानिक त्याच्या मागून फिरतात आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की ओंकार सध्या तरी कोणाला त्रास देत नाही, कोणत्याही शेतीचं नुकसान करत नाही. आमची फक्त एकच इच्छा आहे की तो ओंकार परत आपल्या कळपाकडे जावा, परत आपल्या आईला भेटावा आणि नैसर्गिक अधिवासात त्याने पुन्हा एकदा राहावं, असं प्रत्येक सिंधुदुर्गवासियांची मागणी असताना, एक इच्छा असताना न्यायपालिकेकडून हा दिलेला आदेश म्हणजे खरं तर जनमत एका बाजूला आणि न्यायपालिकेचा आदेश एका बाजूला असं दिसतंय. खरं तर न्यायपालिकेचा आदेशाचं पालन करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, पण जनमताचं सुद्धा आदर ठेवणं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. याची डोळेझाक आपण का करून पाहतो हेच मुळाचं न कळण्यासारखं आहे. एकच इच्छा आहे की हा आदेश कुठेतरी याला रोक लागावी, ओंकार हत्ती पुन्हा आपल्या आईच्या कळपाकडे जावा, तो नैसर्गिक सुरक्षित राहावा. कारण हा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहणे हत्तींसाठी महत्त्वाचा नाही तर आपल्या सिंधुदुर्गांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सिंधुदुर्गावर असलेलं मायनिंगचं सावट, दोडामार्ग तालुक्यातील मायनिंगचं सावट, सावंतवाडी तालुक्यात असणारं मायनिंगचं सावट जर दूर कोण करू शकतो तर वन्यजीव प्राणी. कारण कायदा असं सांगतो ज्या वन्यजीव प्राण्यांचा अधिवास आहे, ज्यामध्ये हत्ती म्हणा, वाघ म्हणा, बिबटे म्हणा,
यासारख्या ए कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या हत्तींचा ज्या भागात वावर आहे त्या भागात मायनिंग होऊ शकत नाही असा कायदा सांगतो. म्हणजे खरं तर ही हत्तींसाठी जर आपण नाही पाहिलं तर मानवी म्हणजे आपण जे मानव म्हणून जे सिंधुदुर्गात राहतोय सध्या, त्या सिंधुदुर्गाचा जर अधिवास आपल्याला सुरक्षित ठेवायचा आहे तर ओमकारचा अधिवास सुरक्षित ठेवणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सर्वांसाठी कळकळीची विनंती आहे, ही वेळ प्रत्येकावर येऊ नये. कारण आज जरी तो दोडामार्ग किंवा सावंतवाडी तालुक्यातील प्राणीप्रेमी जागे जरी असले तरी कोकणातील प्रत्येक प्राणीप्रेमींनी ओमकारसाठी बचाव करणं, ओमकारला नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येणं खूप गरजेचं आहे. त्याविरोधात लढा देणं खूप गरजेचं आहे. कारण संघर्ष हे जिवंतपणाचं लक्षण आहे. धन्यवाद.